नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या जानकी गोडाऊनमध्ये आलेली असते. कंपनीच्या गोडाऊनमध्ये ती शोधत असते कुठे आहे काय. तर जानकी मोठ्याने ओरडते, लताई लताई कुठे आहेस तू? मी आली आहे बघ, तुला भेटायला आली आहे. तेव्हा आता लतालाही खूप आनंद होतो की माझी मुलगी माझी जानकी मला भेटायला आली आहे. तेव्हा आता लता पायाने जोरात एक बॉक्स पाडते. तेव्हा आता इकडे जानकीचं लक्ष आता लताकडे जाते. तर आता जानकी इतकी खुश होते लताला बघून की तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल आता लताच्या डोळ्यामध्येच फिट बसतं. म्हणजे लताच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं की माझी मुलगी इतके दिवस माझ्या जवळ होती पण मी कधी तिला ओळखू शकली नाही. आणि ऐश्वर्याला माझी मुलगी मानत होती, पण खरी माझं सोनं माझी मुलगी तर ही आहे, खरं सोनं आहे माझं, असं आता लता मनातल्या मनात म्हणत असते. तर जानकीने लताला बघून तिच्या चेहऱ्यावर खूप हास्य असतं. ती खूप खुश असते की माझी आई मला भेटली, माझ्या जवळ आहे असं म्हणून. ते दोघे मायलेकी आता तिथे एकत्र येतात. आता जानकी तिला सोडू लागते. दोघे एकमेकांना मिठी मारतात. तर आता इकडे घरी ऋषिकेश सौमित्र जानकीला शोधत असतात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो, दादा वहिनी कुठे गेली? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी तिला किती वेळा सांगितलं आहे की बाहेर जात असेल तर मला सांगून जात जा, निदान कुठे जाते काय जाते. हे सगळं यांचं बोलणं आता ऐश्वर्या ऐकत असते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, मी तिला फोन पण लावण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोन घरीच आहे, आता कुठे शोधायचं हिला. तेव्हा सौमित्र आणि ऋषिकेशला परत टेन्शन येतं. तर आता इकडे जानकी आणि लता दोघी आता गळ्यामध्ये गळा घालून रडत असतात. दोघंही खूप खुश असतात. दोघी मायलेकींच्या गळ्यांमध्ये आनंदाश्रू असतात. तर आता दोघेही खूप खुश असतात. तेवढंच आता कोणाचा तरी आवाज येतो दरवाजा उघडल्याचा. तर आता इकडे जानकी आणि लताला आता मोठा धक्का बसतो, कोण आला. पण आता जानकी ऐश्वर्याच्या नाकावर टिचून तिच्या आईला आता इथून घेऊन जाते. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.